नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजे युरोपमध्ये काही शतकांपूर्वी घडलेल्या घटनांचा थेट परिणाम आपल्या भारतावर कसा झाला आणि त्यामुळे भारताचा इतिहास कसा बदलला हे समजून घेणार आहोत. आपल्याकडे आजच्या चर्चेसाठी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातली काही माहिती आहे. यात प्रबोधन युग, औद्योगिक क्रांती, अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांती यांसारख्या युरोपातल्या घटना आहेत. आणि दुसरीकडे त्याच काळात भारतात इंग्रज आपली सत्ता कशी स्थापन करत होते याची माहिती आहे. तर मग हा सगळा धागा कसा जोडला जातो हेच आपण आज उलगडणार आहोत. चला यावर एक सखोल नजर टाकूया. चर्चेची सुरुवात प्रबोधन युग या संकल्पनेने करूया. हे साधारणपणे 13व्या ते 16व्या शतकात युरोपात घडलं. याला पुनरुज्जीवन किंवा रेनेसन्स असंही म्हणतात. नक्की काय होतं हे? यात सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीत. तोपर्यंत धर्माला केंद्रस्थानी मानलं जात होतं, पण प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. म्हणजे माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. माणूस. हो, माणसातल्या बुद्धी, भावना आणि कला यांना महत्त्व येऊ लागलं. आणि याच काळात लिओनार्दो द विंचीसारखी अष्टपैलू व्यक्तिमत्व होऊन गेली. तो चित्रकार, शिल्पकार, अभियंता, शास्त्रज्ञ म्हणजे सगळंच होता. त्याच्या मोनोलिसा आणि द लास्ट सपर या चित्रकृती तर आजही अजरामर आहेत. अगदी बरोबर. आणि हे नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचले कसे? तर छपाई यंत्रामुळे. सुमारे 1450 मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्गने लावलेला हा शोध एका क्रांतीपेक्षा कमी नव्हता असं म्हणायला हरकत नाही. हो, कारण त्यामुळे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचू लागलं. एक्झॅक्टली. आणि याचाच परिणाम म्हणून धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली. लोक चर्चच्या जुन्या कल्पनांवर आणि कर्मकांडांवर उघडपणे प्रश्न विचारू लागले. माणसाचं स्वातंत्र्य आणि बुद्धीला महत्त्व प्राप्त झालं. आणि मग इथे एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण जगाचा नकाशाच बदलायला सुरुवात झाली. इसवी सन 1453 मध्ये ओटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजचं इस्तंबूल हे शहर जिंकून घेतलं. या घटनेचं महत्त्व काय होतं? हे शहर म्हणजे युरोप आणि आशिया यांच्यातील जमिनीवरील व्यापाराचं प्रवेशद्वार होतं. तुर्कांनी हा मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय लोकांना भारतात आणि पूर्वेकडील देशांत पोहोचण्यासाठी नवीन सागरी मार्गाचा शोध घेणं भाग पडलं. अच्छा, म्हणजे गरज निर्माण झाली. हो, आणि इथूनच भौगोलिक शोधांचं एक नवं पर्व सुरू झालं. या शोधांमध्ये काही मोठी नावं समोर येतात, जसं की बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. केप ऑफ गुड होप. क्रिस्टोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाला, पण तो अमेरिकेला पोहोचला. हो. आणि सरते शेवटी इसवी सन 1498 मध्ये वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. आणि या नवीन सागरी मार्गांमुळे युरोप आणि आशियाई देशांमध्ये व्यापाराला प्रचंड वाव मिळाला. पण हा व्यापार एवढा मोठा होता की तो एका व्यापाऱ्याच्या आवाक्याबाहेरचा होता. खूप भांडवल लागणार असेल. हो ना. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापारी कंपन्या सुरू केल्या. यातूनच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. युरोपातील राज्यकर्तेही या कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले, कारण यामुळे देशाची आर्थिक भरभराट होत होती. म्हणजे देशाची तिजोरी मारायची. अगदी. हे नवीन विचार, पैसा आणि वाढलेली महत्वाकांक्षा यामुळे युरोपात राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या क्रांत्या घडून आल्या. याला क्रांतियुग असंही म्हटलं जातं. बरोबर. बरोबर. यात पहिली महत्वाची घटना म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध. इंग्लंडने उत्तर अमेरिकेत 13 वसाहती स्थापन केल्या होत्या, पण त्यांच्यावर जाचक कर लादल्यामुळे तिथल्या लोकांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वात लढा दिला आणि अमेरिका हा एक नवा लोकशाही देश अस्तित्वात आला. त्यानंतर झाली फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्सच्या जनतेने तिथल्या अनियंत्रित राजेशाहीविरुद्ध उठाव केला. या क्रांतीने जगाला 3 महत्वाच्या गोष्टी दिल्या असं म्हणतात. हो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये म्हणजे या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. आणि तिसरी क्रांती होती औद्योगिक क्रांती. ही रक्ताची नव्हती तर यंत्रांची होती. वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या यंत्रांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाली आणि इंग्लंड इतका समृद्ध झाला की त्याला जगाचा कारखाना असं म्हटलं जाऊ लागलं. इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. या औद्योगिक क्रांतीमुळे कारखान्यांना कच्च्या मालाची प्रचंड गरज निर्माण झाली.
आणि तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. बरोबर. तर मग या सगळ्याचा भारताशी काय संबंध? म्हणजे युरोपात घडणाऱ्या ह्या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम भारतावर नेमका कसा झाला? कच्चा माल आणि बाजारपेठेच्या गरजेतून वसाहतवाद आणि साम्राज्यवाद वाढीस लागला. म्हणजे आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान देशांनी दुसऱ्या प्रदेशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. आणि याच हेतूने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी आली. हो, इसवी सन 1600 मध्ये. पण भारतात फक्त इंग्रजच नव्हते, फ्रेंचही होते. बरोबर. त्यांच्यात मोठी स्पर्धा होती आणि यातूनच 3 कर्नाटक युद्धे झाली. यात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि भारतातला त्यांचा सर्वात मोठा युरोपीय स्पर्धक बाजूला झाला. आणि मग त्यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळवला. तेव्हा बंगाल हा भारतातील अत्यंत समृद्ध प्रांत होता. तिथे काय घडलं? इसवी सन 1756 मध्ये सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला. कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करत होते. म्हणजे कर चुकवत होते. अगदी. त्यांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकात्यात तटबंदी उभारली. यातून संघर्ष निर्माण झाला. आणि मग झाली प्लासीची लढाई. हो, इसवी सन 1757 मध्ये झालेली प्लासीची लढाई ही खरी लढाईच नव्हती? नाही. इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाईव्हने नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाबपदाचे आमिष दाखवून फितूर केले. ऐन लढाईत मीर जाफरचे सैन्य लढलेच नाही आणि सिराज उद्दौलाचा पराभव झाला. म्हणजे सत्तेचा पायाच एका विश्वासघातावर रचला गेला. अगदी. त्यानंतर इसवी सन 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. आणि ही खरी लढाई होती. हो, यात इंग्रजांचा लष्करी विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार कंपनीला बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचा म्हणजे दिवाणी अधिकार मिळाला. दिवाणी अधिकार म्हणजे कर गोळा करण्याचा हक्क. आणि इथूनच एका व्यापारी कंपनीचे रूपांतर राज्यकर्त्यांमध्ये झाले. हाच भारतातील इंग्रजी सत्तेचा खरा पाया होता. आणि मग हा विस्तार वाढतच गेला. म्हैसूरचा टिपू सुलतान, वायव्येकडील सिंध प्रांत आणि पंजाबमधील रणजित सिंहानंतर शीख सत्ता, एकामागून एक प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले. बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की युरोपातील प्रबोधनाने सुरू झालेली वैचारिक क्रांती, त्यातून लागलेले भौगोलिक शोध, भांडवलशाहीचा उदय आणि औद्योगिक क्रांती. आणि औद्योगिक क्रांती या सगळ्या घटनांची साखळी थेट भारतातील इंग्रजी सत्तेच्या स्थापनेपर्यंत येऊन पोहोचते. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांसाठी युरोपात क्रांत्या झाल्या, त्याच युरोपीय सत्तांनी वसाहतींमध्ये मात्र नेमकी उलटी भूमिका घेतली, हे की नाही? अगदी. या चर्चेत आपण पाहिलं की इंग्रजांनी मीर जाफर आणि शीख सरदारांना फितूर करून आपली सत्ता वाढवली. या माहितीच्या आधारावर असा विचार मनात येतो की पुढील मोठे आव्हान म्हणजे मराठा सत्ता होती. तर मराठ्यांच्या साम्राज्यात अशा कोणत्या अंतर्गत कमतरता किंवा दुफळी असू शकतील ज्याचा फायदा इंग्रजांनी घेतला असेल, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.